नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे एलएस मराठी। इंटरनेट हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग। जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माहिती एका क्षणात दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद या इंटरनेटमध्ये आहे। अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे इंटरनेट सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा चिंचोळा जलमार्ग जागतिक चिंतेचा विषय ठरतोय। जगभरातील अनेक देशांना या जलमार्गातूनच कच्च्या तेलाचा पुरवठा होतो। याच सामुद्रधुनीच्या तळातून जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा कणा असलेल्या सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सचं दाट जाळं पसरलंय। मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे समुद्राखालील पायाभूत सुविधांना धक्का लागल्यास भारतात इंटरनेट वापरण्यास मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात असा इशारा तज्ञांनी दिलाय। होर्मुझ सामुद्रधुनीचा परिसर दक्षिण आशिया, पश्चिम आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या समुद्राखालील केबल्ससाठी महत्त्वाचा ट्रान्झिट मार्ग आहे। या प्रदेशाच्या भौगोलिक रचनेमुळे अनेक केबल नेटवर्क अतिशय अरुंद समुद्री भागात एकत्र येतात। त्यामुळे जगातील महत्त्वाच्या डिजिटल डेटा मार्गांचे मोठे केंद्र या ठिकाणी तयार होतात। आशियातील डेटा सेंटर्सना युरोपियन आणि पश्चिम आशियाई नेटवर्कशी जोडण्यासाठी हा मार्ग सर्वात कमी अंतराचा आणि वेगवान मानला जातो। त्यामुळेच जर या भागात कोणतीही युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम थेट इंटरनेटच्या वेगावर होऊ शकतो। मध्य पूर्वेतील वाढता तणाव भारताच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी चिंतेचा विषय ठरतोय। भारताचा आंतरराष्ट्रीय इंटरनेट ट्रॅफिकचा एक मोठा हिस्सा अरबी समुद्र आणि आखाती प्रदेशातील केबल प्रणालीद्वारे पश्चिमकडे युरोपपर्यंत जातो। तज्ञांच्या मते भारताचा पश्चिमेकडील सुमारे 1/3 डेटा ट्रॅफिक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून त्याच्या जवळून जाणाऱ्या नेटवर्कवर अवलंबून आहे। भारताला जागतिक नेटवर्कशी जोडणाऱ्या अनेक प्रमुख केबल सिस्टीम्स या भागातून जातात। दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि पश्चिम युरोप आणि फ्लॉक टेलिकॉमच्या फॉलकॉम या केबल प्रणालीचा समावेश आहे। या केबल्सद्वारे भारत जागतिक डिजिटल नेटवर्कशी जोडला जातो। हीच पायाभूत सुविधा कुवेत, कतार, बहरीन, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या आखाती देशांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे। भारताला युरोप, पश्चिम आशिया आणि इतर जागतिक डिजिटल केंद्रांशी जोडणारे अनेक इंटरनेट केबल्स जलमार्गातून विस्तारलेत। जगभरातील अनेक देशांना उपग्रहांऐवजी समुद्राच्या तळाखाली टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे इंटरनेटचा पुरवठा होतो। यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीखालील भाग हा जगातील सर्वात महत्त्वाचा इंटरनेट कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो। आपण पाठवलेले ईमेल्स, ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, क्लाउड सर्व्हिसेस, स्ट्रीमिंग कंटेंट आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यवहार हे सर्व या समुद्राखालून गेलेल्या केबल्सवर अवलंबून असतात। उपग्रहांच्या तुलनेत या केबल्स अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात डेटा वाहून नेण्याची क्षमता ठेवतात। 2025च्या शेवटी जेद्दाह जवळ एक केबल कट झाली होती। ही केबल दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं, मात्र आता मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे काम थांबवावं लागलंय। त्यामुळे आता या केबलची दुरुस्ती करण्यासाठी खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा भारताच्या रिअल टाइम फायनान्शियल ट्रेडिंग सिस्टीम आणि सुमारे $270 अब्ज डेटा सेंटर उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे इंटरनेट सेवा खंडित होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबल्स मजबूत असल्या तरीही युद्ध किंवा संघर्ष काळात त्या कमालीच्या असुरक्षित ठरतात। मोठ्या जहाजांचे नांगर समुद्राच्या तळावरून ओढले गेल्यास ते केबल्सना अडकून त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतात। मासेमारीसाठी वापरली जाणारी अवजड उपकरणं फायबर ऑप्टिक लाईन्स तोडू शकतात। युद्ध क्षेत्रातील पाण्याखालील स्फोट किंवा नौदलाच्या हालचालींमुळे केबलचे मार्ग विस्कळीत होऊ शकतात। अनेकदा हे नुकसान जाणीवपूर्वकही केलं जाऊ शकतं। समुद्राच्या तळाशी होणारे भूकंपाचे धक्के किंवा जमिनीची हालचाल देखील या पायाभूत सुविधांवर परिणामकारक ठरू शकते। समुद्राखालील केबल खराब झाल्यास ती शोधण्यासाठी
आणि दुरुस्त करण्यासाठी विशेष दुरुस्ती जहाजं तैनात केली जातात. मात्र युद्ध किंवा संघर्षाच्या काळात ही दुरुस्ती करणं जवळपास अशक्य असतं. सध्याच्या अनेक संघर्षमय भागांमध्ये केबल्सची दुरुस्ती स्थगित करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे या प्रदेशातील केबल्सच्या देखभालींवर परिणाम झालाय. त्यामुळे भारतात इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.